असाच पाचवा दिवस या स्पर्धेचा आणि पाचवा दिवसातील पहिला सामना विरार पोलीस टीम आणि युवा क्रीडा कमिटी मंडणगड या दोन संघांदरम्यान तोही पंच मैदानावरती चालल्यात. आमच्या टीम सावली क्रिएशनची टीम देखील रेडी झाले आहेत पूर्ण या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. आता बघूया बघा दोन ऑफिशियल पंच, एका बाजूला महेश कुडू सर आणि दुसऱ्या बाजूला सूर्यकांत म्हात्रे सर, हे दोन ऑफिशियल पंच मैदानावरती चालले आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती देखील दाखल झाला आहे. सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा आणि दोन्ही टीम एक एक प्रतिनिधी आपण समोरच्या कक्षाच्या दिशेनं आणि फलंदाजासाठी महत्त्वाचं आहे की ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतराल त्यावेळेला इन म्हणजे आपला टी शर्ट्स आहे तो इन करूनच तुम्ही मैदानावरती यायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. फक्त काही रूल्स या रेग्युलेशन नियम आणि अटी आहेत ते आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. ज्यावेळेला फलंदाज बॅटिंगसाठी येईल त्यावेळेला आपला टी शर्ट्स आहे तो इन करून येणं आवश्यक आहे. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पॉवर प्ले असणार आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक तुमच्या सर्कलच्या बाहेर राहतील. त्याच्यानंतर 2 ते 5 या 4 षटकापर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर राहतील. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 5 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे आणि तो जर नाही झाला आयोजकांकडून महत्त्वाची सूचना आहे पुन्हा एकदा आपल्यासाठी, कारण 6 षटकं खेळण्याची संधी ज्यावेळेला दिली जाते ना त्यावेळेला काही आपल्याही सहकार्याची अपेक्षा आहेत की जर नाही झाली तर मात्र एक खेळाडू जो 6व्या षटकासाठी सर्कलमध्ये येईल याची नोंद आणि काळजी दक्षता तुम्ही घ्यायची आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. नील आणि अक्षय जोडी मैदानावरती सज्ज झालेत. दोन्हींना देऊया हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा थोडंसं धून ऐकूया या स्पर्धेचे आपण सॉन्ग टायटल सॉन्ग ऐकूया आणि येऊया आजच्या दिवसाला सुरुवात होईल विजय मामा चषक 2025 पाहण्यासाठी. येऊया घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज, घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. थँक्यू. लाखाचा नाही लाख मोलाची स्पर्धा स्टार्ट झाली. पंचाकडे इशारा आलाय. लेट्स प्ले. ऑल सेट ऑल गो. आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू धमाका धमाका. पहिल्या चेंडूवरती सावली क्रिएशनच्या कॅमेरामॅनला केलंय स्वागत. पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार, सिक्सर. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज, घुमणार रण मैदानी चौकार षटकार. पहिला जसा सांगला की आवाज घुमणार चौकार षटकारांचा आणि आवाज घुमलाय. थँक्यू डीजे. आवाज घुमलाय. आवाज पहिल्या चेंडूवरती षटकाराचा आवाज आलाय. अजून एक धमाका. धमाक्यावरती धमाका. गुड शॉटचा बॉल आहे आणि गुड शॉट वरती जाऊन हा गुड शॉट आदळलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी. थँक्यू. रंगलाय नाही त्याला रंग भरायला सुरुवात झाले. पहिल्या सामन्यामध्ये रंग भरायला सुरुवात झाले. 2 षटकार आलेत. लागोपाठचे 4 षटकार आले तर युवराजी वाघमोडे यांच्याकडनं कॅश प्राईज आले. 500 रुपयाचा कॅश प्राईज लागोपाठचे 4 षटकारांसाठी. गाणं वाजले. गाण्याची बोली महत्वाचं आहे. सामना रंगलाय, रंग भरायला लागलाय. पहिल्या सामन्यामध्ये चेतन यांच्या बॅटमधनं 2 षटकार लागोपाठ 2 सिक्सर. 6 कोलवाटाप्याचा कोला ब्लॉक कॉल दिले. पॉलिथ्रो मध्ये फील्ड केलं. डायरेक्ट हिट. थोडंसं टेन्शन वाढलं होतं. दवा सासे गले में अटकी थी. श्वास रोखला गेला होता या चेंडूला खेळताना. पण चांगला स्टार्ट बघा. हा फील्ड केला गेला. पॉलिथ्रो मध्ये गेले. क्षेत्ररक्षक पोचले आणि डायरेक्ट
हो डायरेक्ट हिट कम्प्लीट झालं असतं. डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे चेतन यांना परतावा लागला असतं, पण हे रिस्क घ्यावी लागणार. युवा क्रीडा कमिटी मंडणगड वर्सेस विरार पोलीस असा सामना. धमाका तिथून झालाय, आता वार झालाय, पलटवार येणार का? ऑफस्टमच्या बाहेर पाठीमागे गेला. कट 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 स्क्वेअर कटचा दणदणीत खणखणीत क्रीजच्या आतमध्ये, अक्षरशः क्रीजच्या आतमध्ये जाऊन कट केला या चेंडूला निहिलनं. आता चेतन आहे तर निहिल फुलफिल करायचं आहे. निहिलच्या बॅटमधनं हा चौकार. पहिल्या 4 चेंडूचा खेळ झाला. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती आहेत. क्लीन बॉल, वार झाला होता, पलटवार येणार होता, तो पलटवार आलाय. गोलंदाजानं क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त. पहिला विकेट, पहिला गडी बाद. आपल्याला दिसून येते जसा हा चेंडू हाताळला गेला होता समीरनं. अगोदर फुलरले नव्हते, ऑफ स्टाईलला शॉर्ट पिच. हा ब्लॉक होल होता. परफेक्ट यॉर्कर होता. पोझिशनमध्ये नव्हते, ते मला स्वीप करायचं होतं, पण तितका लांब नव्हता चेंडू. बरोबर ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती. असा चेंडू पाहिजे होता. अशा फलंदाजाला थांबवायचं. तुम्हाला यॉर्कर पाहिजे. यॉर्कर नाही आला तर टिकणार नाही. टेनिस क्रिकेटचा युग आहे, जग आहे, हे थोडंसं फास्ट चाललंय. नंबर 3 वरती फलंदाजीसाठी अक्षय. जर आपण पूर्ण टीमवरती नजर टाकली या पोलीस 11च्या, अक्षय एक चांगला ट्रॅक आहे, कारण चांगली सुरुवात झाली. लेफ्ट हँडर, सकाळचं सत्र हे मैदान आणि लेफ्ट हँडर. हलक्या हातानं वाटलं तर प्ले डाऊन होतोय का बॅटच्या कडेला लागला होता चेंडू. तोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. कमबॅक झालाय. मागच्या 2 चेंडूवरती 1 विकेट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 18. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 18. षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात झाली होती 2 षटकारानं, त्याच्यानंतरचा 1 चौकार आपण लेहिलच्या बॅटमधनं पाहिला. 1 विकेट पाहिला. पंचाकडे इशारा झाला, गोल हात फिरल्यात. याचा आता पॉवर प्ले नंबर 2. आणि हीच वेळ होती ना पोलीस 11साठी. ही बरोबर परफेक्ट टाईम आहे पॉवर प्ले घेण्याचं. कारण बॅटिंगला पाहिलं तर फलंदाज फॉर्ममध्ये आहे चेतन. त्याच्यामुळे 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. 3 क्षेत्ररक्षक, 3 फिल्डर. फक्त 25 मिनिटावरती सुद्धा नजर असू द्या. चला वेळ टाईमवरती नजर असू द्या. घड्याळाचा काटा आहे तो टिक 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 पुढे सरकत जाणार आहे. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर अक्षय. आकाशचा मिस झाली संधी. मिस झाली संधी. रिप्ले जरी आपण पाहिलं तर लक्षात येईल. पहिला चेंडू हाताळत होते राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅटची कडा होती, झेल सुटलाय. रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर हा झेल जो टिपायला पाहता तो सुटलाय. आता स्विच हिट थोडासा उलटा पुलटावाला खेळ आहे. स्विच हिटचा चौकार. स्पर्धा सन्मानाची स्पर्धा विजय मामा चषक 2025 आणि आज त्याची झाले धमाकेदार. बघा पोझिशन मध्ये परफेक्ट पिक केला. पहिला तर फुलटॉस बॉल पहिला पिक केला. फुलटॉस बॅट वरती घेतला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता त्याला चकून चौकार.
आता समोर केलं इनफिल्डच्या डोक्यावरनं केलंय फुल फेस ऑफ द बॅट वन बाउन्स ओव्हर द रोप बॅक टू बॅक दुसरा चौकार. रुबाबत्याचा हैरा येले नावात जय जयकार रुबाबत्याचा हैरा येले नावात जय जयकार विजय मामाच्या शक्तीसार चंदन सारखाच नाही रे. थँक्यू. फुल फेस ऑफ द बॅट समोर खेळलं होतं मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू गेलाय. चांगलं बॅटिंग एक क्लास त्यानेही दाखवले अक्षयनं. आता समोर डाऊन द ग्राउंड मुख्य व्यासपीठ आहे त्याला सलामी देणारा हा खणखणीत उत्तुंग असा षटकार. विजय मामाच्या शक्तीसार चंदन सारखाच नाही रे चंदन सारखाच नाही रे चंदन सारखाच नाही रे. थँक्यू. गाजणार आणि गाजवण्यासाठी खेळाडू देखील येणार. या चषकाला गाजवण्यासाठी खेळाडू देखील मैदानावरती येतात. असा दिवस काय सुरू झालाय. गुरुवारचा दिवस आहे 30 जानेवारीचा हा दिवस आणि धमाक्यावरून धमाके विलार पोलीसचा संघ करतोय अक्षय. पहिला 2 चौकार 4-4 6 मागचे 3 चेंडू पाहिले. मागच्या षटकाची सुरुवात डबल 6 न झाली होती. या षटकाची सुरुवात डॉट न झाली 2 चौकार. स्कोरवरती नजर टाकूया 32 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर अक्षयने देखील केलाय चेतनने देखील केलाय. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जाते. एक क्षेत्ररक्षक बरोबर समोर लॉंग ऑफला ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू तर कट करायचा होता. चेंडूला तो कट केलाय ना जो ऑफ ब्रेक केलाय ना ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला कट जो झालाय तो ऑफ ब्रेक झालाय. बघा ड्राईव्ह करायचा होता पण जो ऑफ ब्रेक झालाय ऑफ कटरचा चेंडू पाहिला आपण आणि त्याच्यामध्ये चेंडू निघून गेलाय तो सरळ एसटीकेच्या हातामध्ये. जागेवरनं हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. स्कोर 33. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मैदानावरती चाललाय. 33 धावा धावफलक ऑफसाईडच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट कव्हर पॉईंटला डीप का वरती एका स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्रॉस बॅटेड आडवे पोझिशन पाहिली तर पुढचा पाय ना थोडासा स्क्वेअर लेगच्या ठिकाणी गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 33. 33 धावा अक्षय खेळतात 15वरती 13वरती चेतन. हा शेवटचा चेंडू बघा पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता त्याच्यामुळे चेंडू बीट झाला. 2 षटकांचा पॉवर प्ले संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 33. चांगला स्टार्ट आहे. अजून 4 षटकांचा खेळ बाकी. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. पुत्रांचा आधार विजय मामाचा दरबार कर्तव्य निष्ठा करता पगार त्याचा स्वभाव है अंगार. थँक्यू. विरार पोलीसचा संघ खेळतो आणि एक मोठी स्पर्धा आता मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्त आहे त्याच्या अंडर इंटर पोलीसचं टुर्नामेंट येणार आहे 8-9ला जे पोलीस ग्राउंड मिरवडला बेतेले चर्चच्या बाजूला बरोबर ती स्पर्धा येणार आहे. समीर महाडिक गोलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे की वाईट चेंडू आहे जास्त बाहेर आहे आणि पंचाचा इशाराला वाईट बॉलचा. समीर महाड अनुभव या गोलंदाजाकडे हे महत्त्वाचं षटक आहे. जर कमबॅक करायचं युवा क्रीडा कमिटी मंडणगडला तर हे षटक आहे. या षटकामध्ये तुमचं कमबॅक होऊ शकतं. विकेट जर आले तर कमबॅक होईल बाकी पर्याय नाही तुमच्याजवळ. विकेट आता तुम्ही थोडं शप्पल केलं दूरवरती चेंडू होता. रिच होऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट गेली होती बरोबर त्या चेंडूच्या दिशेनं दूरवरती होता. बघा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच्यामुळे जितकं तुम्ही शफल केलं तितका रेंज थोडीशी लांब झाली वाईटची. अजून एक त्या दिशेने चेंडू स्ट्रॅटेजी बनले डावपेच बनले आहेत. रणनीती आखली गेलेली आहेत. कोणाच्या अगेन्स्ट काय डावपेच आखायचे त्याची रणनीती पूर्णपणे आखलेली आहेत. कोणाला कसं खेळवायचं आहे कुठे खेळवायचं आहे आणि कशा पद्धतीनं खेळवायचं आहे या सर्व रणनीतीचा भाग आहे डावपेचाचा भाग आहे जो मैदानावरती आता आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर आता कट केलाय चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा थोडासा वेळ घेतला थ्रो येण्यासाठी वेळ घेतला त्या वेळेचा फायदा अक्षय आणि चेतन यांनी उचललाय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 36
36 धावा धावफलकावरती 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. पुढचा सामना दोन टीम आपण सुद्धा बी रेडी राहायचं आहे, तयारीनिशी राहायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं. मी म्हणलं रणनीती म्हणले, डावपेच बनल्यात, स्ट्रॅटेजी आखली होती. आखूड टप्प्याचा एक बाउन्सर त्याच्यावरती टिपला झेल आणि एक चांगली इनिंग अक्षयची आली संपुष्टात. 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार, 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार. विजय मामा चषक सर चंदन सरगत विजय मामा. रिप्लेमध्ये आपण बघूया. पहिले तर 3-4 चेंडू पहिले ऑप्शनच्या बाहेर होते. आता काय वेगळा प्रयत्न केला गोलंदाजानं. आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्सर बघा स्टिकरच्या जवळ, त्या बॅटचे स्टिकर असतं ना त्याच्याबरोबर जवळ हा चेंडू लागला आहे आणि पाठीमागे सुधीर करावडे होते, त्यांनी हा झेल टिपलाय. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट आलाय. मग म्हटलं होतं ना टीम मंडणगड टीमकडे तो पर्याय होता. युवा क्रीडा कमिटी या टीमकडे तो एक पर्याय होता, ऑप्शन होता. त्या ऑप्शनला त्यांनी क्लिक केले. समीरचं षटक, पहिलं षटक थोडंसं महागडं आलं होतं. ज्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहिल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. या षटकाचा खेळ पाहिला 3 धावा आल्यात आणि महत्त्वाचा विकेट त्यानं अक्षयच्या रूपानं प्राप्त केला आहे. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी वीरेंद्र, क्रमांक 4 वरती असतात वीरू. जे समीरनं जसं पहिल्याच षटकामध्ये त्यांनी पलटवार केला तर विकेट घेऊन आता एक इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हाताळायचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक कॉल डिलिव्हरी, ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक डीप बोर्डनं येईल. वाईटिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक होता, फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती प्राप्त करताना. या षटकाचा खेळ पाहिला ना, या षटकामध्ये धावा आल्यात असं नाही की नाही धावा आल्यात, पण जो फ्लो होता, ज्या वेगानं जात होता, जसं पावसाळा आला का बाजूला काडी भरून वाहते, तो फ्लो होता ना, तो फ्लो थांबलाय, तो वेग थांबलाय. थोडासा गती आहे ना, त्या धावांची जो स्पीड होता तो स्पीड कमी झालाय. घ्यायचा प्रयत्न होता चेंडू, व्हाईट बॉल. शेवटच्या क्षणी जो खांद्याचा जोर लावला गेला, एक्स्ट्रा एफर्ट जो लावला गेला, खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळायचा होता, तो एक्स्ट्रा एफर्ट लावताना एक्स्ट्रा रन आल्यात. 2 धावा या चेंडूवरती ॲड झाल्यात. धावा धावावरती 40-40. चांगला स्टार्ट आहे. या चांगल्या स्टार्टवरती एंडही करायचं आहे. तुम्हाला इतक्या चांगली सुरुवात आहे तर एंड देखील तितकाच चांगला करायचा आहे. बॅटच्या आतल्याकडे लागलाय चेंडू, पाठीमागे फील्ड करतील, धावगाणीची संधी नाही. मी म्हटलं ना, समीरचं षटक, समीर महाडिकचं षटक थोडंसं वेग कमी करून गेलेत. 2 षटकामध्ये धावा ज्या वेळेला आल्या, या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये 7 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 40. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे. पाणी मैदानावरती गेलेत तर गाणी ऐकायची आहेत. पाणी आणि गाणी वेळेवरती घेणं गरजेचं आहे. गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक, चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. थँक्यू. विजय मामा चषक सुरू आहे आणि त्याच वेळेला मान्यवरांचं आगमन देखील व्यासपीठावरती होत असता आपण पाहतोय. सन्माननीय नितेशजी कवळे हे देखील उपस्थित झाले आहेत, ज्यांचा संघ जो आता मैदानावरती खेळतोय याच्या माध्यमातून खेळतोय युवा क्रीडा कमिटी मंडणगड, आणि त्यांच्या समेत नंदू पाटील हे देखील दाखल झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सीचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूला फील्ड करतील शॉर्ट थर्डमॅनला नंदू पाटीलजी आणि नितेशजी गवळे. आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय मामा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत. संधी त्याच करता त्यांना दिलेली आहे की हे षटक धावा रोखायचे आहेत. कटरचा चेंडू हाताळला गेला होता. शेवटच्या क्षणी जर बघितलं तर जे शेवटची 2 बोटं आहेत ती 2 बोटं थोडीशी रोल झाली गेली आणि त्याच्यातनं हा चेंडू हाताळला गेलाय. हा कटर होता पण त्याच्यापेक्षा हिटर महत्वाचा आहे. तुम्ही कटर हाताळा, आमच्याजवळ हिटर आहेत. बिग हिट षटकार.
मामाची आम्हाला साथ आगरी सेनेशी अतूट नात विजय मामाची न्यारीच बात समाज कार्य करतो हा दिन रात कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे थँक्यू. जर मैदानावरती पाहिलं लेन फार महत्वाची आहे. तुमचा टप्पा नाही तर काय मध्ये फलंदाजीच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. आणि तो परफेक्ट फटका खेळलाय चेतननं या मॅचला स्टार्ट केलं होतं. षटकरनं त्यानं स्टार्ट केलं होतं त्याच्यामुळे उनकी आखे जम चुके नजर त्यांची पूर्णपणे बसले या खेळामध्ये. आणि ते फटका खेळत असताना धावा फलकावरती बघतोय 47 27 धावा 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पुढचा सामना नची स्पोर्ट्स विरार आणि दुसऱ्या बाजूला देवा स्पोर्ट्स. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळायचा होता. धाव घेऊ न घेऊ शेवटच्या क्षणी 9चा आउट कॉल. चांगला निर्णय दोन्ही चेतन आणि वीरेंद्र वीरूमध्ये. शेवटच्या क्षणी त्यांनी सांगितलं पहिलं यस मग सांगितलं नो. अरे थोडंसं थांबा. त्यामुळे हे कॉल महत्त्वाचे आहेत. कॉलिंग महत्त्वाची आहे. फुलटॉ चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. चेंडू चालला एका टप्प्यानेशी सीमारेषा पार. चौकार. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे चंदन सरगावात भरलाय विजय घरत मामा चषक चंदन सरगावात थँक्यू. हा फटका बघा बॉटमहँडचा पूर्णपणे वापर केला. लोअर फुलटॉ चेंडू होता बरोबर चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आणि कव्हरच्या डोक्यावरनं हा देखणा फटका खेळाय. चौकार. या चौकारनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 51-23 वरती बॅटिंग करताना चेतन. पुन्हा इनसाइड आउट थोडा इन आउट वाला खेळ होता. इन आउट वाला खेळ आणि फलंदाज गॉन आउट. चषक विजय घरत मामा चषक विजय मामा चषक विजय घरत मामा चषक. इन आउट वाला खेळ इनसाइड आउट खेळायचं पोझिशन थोडीशी नव्हती. बॅट जर पाहिली तर स्लाइस झाली फुल बरोबर समोर पूर्ण फेस नाही आली. आणि एक चांगला झेल आपण पाहतोय. जे कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक पाठीमागे जाऊन झेल टिपणं इतकं सोपं नाही आहे पण त्यांना माहिती आहे हा महत्त्वाचा झेल होता. या झेलला टिपणं एक चांगली खेळी साकारून माघारी परतलेले आहेत. 23 धावांची खेळी चेतन यांची संपुष्टात आलेली आहेत पण त्यांनी माघारी परत असताना एक चांगला स्टार्ट त्यांनी दिलाय. युवराजी वाघमोडे यांच्याकडनं विजय रेड्डी यांच्यासाठी कॅश प्राईज झाले लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये. भरपूर वेळेला पाहिलं स्टुडंटकडनं खेळताना पण पाहिलं विजय रेड्डी यांना अमन करता खेळताना पाहिलंय त्याच्यामुळे क्षमता आहे विजय यांच्याकडे. ते आता 5 क्रमांकावरती बॅटिंग. तुषार गोलंदाजीसाठी सज्ज. फुल टॉस प्राइज आहे विजय रेड्डीसाठी पण दुसऱ्या बाजूला फलंदाज वीरेंद्र वीरू षटकार. क्रिकेटचा हाय महासंग्राम पब्लिक जमली आता आमच्या विजय घरत मामानी केलाय आता मार्केट जाम आगरी सेनेचा छावायो भारी चंदन सारगावाचा. एक बघा एक अक्षयला पाहिला पण चेतनला पाहिला आता तोच कित्ता जर पाहिला आहे तर वीरेंद्र सुरू करतोय. धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती आहेत. अजून मी म्हटलं अक्षयचा खेळ पाहिला चेतनचा पाहिला आता वीरूचा धमाकाही पहा. वीरेंद्र ऑन फायर रेग्युलरली फायर बॅक टू बॅक दुसरा षटकार. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक विजय मामा. थँक्यू. स्पर्धा आकर्षक आहे फटके देखील तितकेच आकर्षक देखणे फटके खेळतोय वीरेंद्र वीरू. फुलाला डिलिव्हरी होती स्वीप करण्याचा प्रयत्न टॉपेज जरूर लागला पण बॅट फ्लो होता त्याच्या मागे बॅट फ्लो होता ताकद होती ती ताकद त्या फटक्यामध्ये दिसून आली. बॅक टू बॅक 2 षटकार 6 2 षटकार पाहिलेत आपण. आता रिव्हर्सिव 6 अँड अगेन 6 चौकार 4 धावा. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक चंदन सरची शान विजय घरत मामा महान या आगरी सेनेची शान विजय घरत मामा महान. थँक्यू. 4.3 षटकांचा खेळ झाला 67
67 अशासाठी झाल्यात कारण 6 भरपूर आलेत म्हणून तो 6 आलाय 7 आल्यात कारण त्याला 7 दिले. 7 कशासाठी दिले? चेतननं अक्षयला दिली, अक्षयने आता वीरेंद्रला ती दिलेली आहेत. आता दुसऱ्या बाजूला 7 यायला हवी. गोलंदाज तुषार फुल टॉस बॉल स्वीप केलाय. स्वीप षटकार समोरच्याला फ्लॅट करणारा गार करणारा फ्लॅट बॅटेड सिक्सर. कागरी सेनेचा पुढारी मोठा क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. थँक्यू. समोरच्याला गार करणारा समोरच्याला फ्लॅट करणारा षटकार. मागचे 4 डिजिट 6646 बाजूलाच RTO आहे. नंबर देखील मिळू शकतो 6646. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. कोलबा टप्प्याचा चेंडू 1 धावे चेंडूवरती पूर्ण होईल. स्कोर जाऊन पोहोचेल 74. 74 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा मॅच देवा स्पोर्ट्स 111 आणि नची स्पोर्ट्स विरार. देवा स्पोर्ट्स 111 आणि नची स्पोर्ट विरार. रिपोर्टिंग करा आपण कारण या 6 षटकांच्या खेळानंतर टॉस केला जाणार आहे. स्ट्रायकरला विजय क्या लागले षटकारासाठी लागले. विजयला माहिती आहे जय विजयवाली जोडी. फुल टॉस बॉल आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. फार मोठं षटक. तुषार यांच्या षटकामध्ये 29 धावा आल्यात. ते 29 मध्ये 4 षटकार 1 चौकार. मोठं षटक. आतापर्यंत जर बॅटिंग ऑर्डर पाहिली पहिलं 18 धावांचं नंतर 15 धावांचं मध्ये 7 धावांचं समीर महाडिकचं षटक. चौथं षटक आलं 11 धावांचं आणि मागचं षटक आले 29 म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्यात. पहिल्या जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 40 आल्या होत्या आणि मागच्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्यात. 80 धावा. पण हे मैदान आहे धावा भरपूर होतात. 80 80 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 16ची सरासरी आहे. अजून 16 धावा ॲड केल्या तर 96. शेवटचं षटक देण्यासाठी सुमित. पण ही पहिली इनिंग आहे. युवा क्रीडा कमिटी धमाका तिथेही होणार आहे. मंडणगड टीम तितकी ताकदवान आहे. फक्त कितीपर्यंत रोखणार विदिन 90 की 90च्या पार. कारण 90 थोडंसं वेगळं असतं. 60चा खेळ वेगळा आहे. 90चा खेळ प्रत्येकाला माहिती आहे वेगळा आहे. त्याच्यामुळे 90च्या पार जातोय का शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित. पहिला चेंडू 90च्या पार जाणार याचे संकेत दिलेत वीरून. षटकार. विजय मामा वीराची शान आहे तो साऱ्यांचा जीव की प्राण. त्याचे टी शर्ट देऊन छान खेळाडूंचा करतो हा सन्मान. थँक्यू. म्हणून मी म्हटलं ना एका बाजूला विजय दुसऱ्या बाजूला वीरू. ही जय वीरूवाली जोडी आहे. शोळे मधला फेमस होता जय वीरूवाली जोडी मैदानावरती आहेत. विजय आणि वीरू ही जोडी मैदानावरती आहेत. आणि त्याच वेळेला 86 86. पुढचा मॅच नची स्पोर्ट विरार देवा स्पोर्ट्स 111 दोन्ही टीम कॅप्टन. चला आपण या 111 अर्थात देवा स्पोर्ट्स आणि नची स्पोर्ट्स विरार. स्ट्रायकरला फलंदाज. फुल टॉस बॉल ना अजून एक धमाका षटकार आणि या षटकारना धावफलक 92 92 वरती जम झालाय. तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. थँक्यू. नक्की विजय मामाची हवा आहे मैदानावरती. बघतोय तर आता वीरूची हवा. 9 चेंडूमध्ये 38 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. चेंडू जो होता अलॉंग द ग्राउंड जाईल. मिड विकेटचा शतरक्षक वेगानं चेंडू पर्यंत आलाय. स्ट्राईक पाहिजे. गलत एंड पे थ्रो आहे. चुकीच्या एंडला थ्रो आलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या 94. 94 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडूमध्ये 40 धावा. 400चा स्ट्राईक रेट आहे. 400च्या स्ट्राईक नंतर बॅटिंग करतोय वीरेंद्र. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीमला 100 धावा खुणावतात आणि वीरूला 50 धावा. बघूया पहिला कोण पूर्ण होते. पहिला कोण आणि हा नंबर 1 वाला फटका बॅकफुटला गेला का पॉइंटच्या डोक्यावर अप्पर कट षटकार. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. लाख मोलाची स्पर्धा आणि 100 धावा पोलीस 11च्या ऑन बोर्ड. वीरू बॅटिंग ऑन 46.
46 वरना 52-50. ओ कंटिन्यू. आता इथे 46 वरती संपलाय खेळ. 4-6 भरपूर मारले, 4-6 भरपूर आले आणि इथे मात्र विकेट. पण विकेट गमावत असताना एक चांगली बॅटिंग, चांगली खेळी साकारले आहेत ते वीरूनं. 11 चेंडूमध्ये 46 धावांची 4-6ची आतषबाजी वीरूच्या बॅटमधनं पाहिले आणि वीरू परतलेत. थँक्यू. टाळ्यांचा गजा, टाळ्यांचा गजा. पोलीस 11च्या डगआउट मधून आला 46. नची स्पोर्ट्स क्रितेश गरत, आपण जर आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अवधूत सज्ज झालेत. न्यू बॅट्समन. धावा 10 मार्गावरती 100. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. क्रॉस बॅटेड फटका अलॉंग द ग्राउंड. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक पुतल्या. थोडंसं फंबल झालंय. फंबल आला टू बॅट्समन. गेट सेकंड. इथे थ्रो झालाय. गरज नव्हती, आवश्यकता नव्हती त्यावेळेला हा थ्रो झालाय. एक धाव लाख मोलाची, एक रन महत्वाची आहे. चौथी धाव घेताना इथे विकेट जरूर झालाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा 103, 104 करायचे आहेत. एक नवीन जे आता रूल्स रेग्युलेशन देखील आले आहेत. 103चा वेगळा नियम देखील आला, त्याच्यामुळे 103 धावा झाल्यात. पण आता जसं सांगताय ना की काही गोष्टी बदललेल्या आहेत. पण ही पहिली इनिंग आहे. दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते तितकी क्षमता मंडणगडच्या संघाकडे देखील आहेत. फक्त पॉझिटिव्ह माइंडनं त्याला खेळायचं आहे. तर पोलीस 11 आपण धावा तर जमवल्यात, पण धावाही रोखायची आहेत. 2 टीम कॅप्टन देवा स्पोर्ट्स, वंश 11 आणि नची स्पोर्ट्स. आपण या आणि पोलीस टीम आपण लगेच मैदानावरती उतरा. क्षेत्ररक्षणासाठी आपण लगेच जायचं आहे. हे गाणं ऐकूया आणि येऊया टॉस बॉसच्या दिशेनं. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मानवरांचं करूया सहर्ष स्वागत. V24 फाउंडेशन स्वागरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 पर्व 9 वर्ष आपण ची नवलाई देखील पाहतोय. काही वेगळ्या नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न विजय मामा आणि पूर्ण या V24 फाउंडेशन व आगरी सेना यांनी या स्पर्धेमध्ये केला आहे. पुढचा मॅच देवा स्पोर्ट्स, वंश 11 आणि नची स्पोर्ट्स विरार. चला आपणही या, कारण बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं तेही गरजेचं आहे. 6 षटकांचा सामना खेळवण्याची संधी आयोजकांना तुम्हाला त्यासाठी दिलेली आहेत की जर वेळेवरती तुम्ही जर दाखल झालात, वेळेवरती मॅच संपल्या तर एक चांगलं क्रिकेट. बघा 6 षटकांचा सामना 100 धावांची वेस ओलांडली गेलेली आहे. त्याच्यामुळे चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे तो देखील दाखल 104 धावा होऊ शकतात या विश्वासानं मंडणगडच्या संघाला खेळायचे आहेत आणि 103 आपल्याला डिपेंड करायचे आहेत. याच हेतूनं पोलीस 11ला गोलंदाजी करायची आहे. यामध्ये मॅच रंगेल, तेव्हा तो रंगणारा मॅच पाहण्यासाठी येऊया. तोपर्यंत ऐकूया एक DJ वरती एक गीत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. पुढे जाऊ नका, पाहत राहा विजय मामा चषक 2025.
क्रिकेटच्या मैदानात जवा खेळे तोय रंगात अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका थँक्यू. आम्ही जसं चर्चा करतोय की युवा क्रीडा कमिटी मंडणगड बघा हा संघ आहे. युवा क्रीडा कमिटीचं कार्य फार मोठं आहे. मंडणगड त्या तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणणं, त्याच्या खेळाला वाव देणं, एक चांगलं व्यासपीठ निर्माण करणं, तेच काम युवा क्रीडा कमिटीने केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ खेळतोय. मंडणगड वासीय हा या सामन्याकडे नजर लावून आहेत आणि आता मैदानावरती दाखल झालाय अमोल वैराग. अनमोल खेळाडू आहे अमोल वैराग, एक आक्रमक फलंदाज, अटॅकिंग बॅट्समन. आणि नॉन स्ट्रायकिंगला जर आपण पाहिलं तर फलंदाज समीर सावंत. हॅलो समीर सावंत नॉन स्ट्रायकिंगला, खास करून अमोल हा हुकमाचा एक काय युवा क्रीडा कमिटीचे लीड करणं तेही त्यांना माहिती आहेत. आता तिथेही आहेत, लीड करतायत अध्यक्ष, तिथेही आहेत. आता या मॅचमध्ये त्यांना लीड करायचं आहे. आव्हान मोठं आहे, डोंगरा एवढं आव्हान आहे. लेकिन कोई भी टार्गेट आपके साथ से बडा नाही होता. कुठलंही आव्हान तुमच्या धैर्यापेक्षा मोठं नसतं. लढायचं आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, लढायचं आहे. आणि पहिला चेंडू आउट ऑफ द मार्क, षटकार. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा थँक्यू. म्हणून पहिल्या इनिंग मध्ये काय घडलंय थोडंसं मागे सारा आणि आता या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. ऑफस्टम्पच्या बाहेर कट करायचा आता चेंडू पाठीमागे फील्ड केल्या शॉर्ट मध्ये डायरेक्ट हिट झाले. अपील जरूर झाले पंचाकडनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. अवधूत आहेत किशोरजी किडी यांचं देखील शुभागमन झाले. 22चा इशारा पंचाकडनं होत असताना एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्टार्ट तर अमोलनं केला आहे, पण बघा मागच्या इनिंगचा जर केला पाहिला स्टार्ट चेतनने केला, अक्षयनं त्याला साथ दिली आणि पुढे जाऊन वीरू आणि विजयनं तो सामना मोठी धावसंख्या उभारताना मदत दिली. अमोलनं स्टार्ट केला आहे. समीर सावंत SS हा सुपर स्ट्रायकर आहे. SS आहे, स्ट्राईक करणं जाणतोय, मोठे फटकं खेळणं हा जाणतोय आणि त्याला माहिती आहे मला स्ट्राईक करायचं आहे, एरियल रूटनं स्ट्राईक करायचं आहे, मोठे फटके खेळायचे आहेत. तर अवधूत दुसऱ्या बाजूला अवधूत पहिला चेंडू चांगला नव्हता हाताळला, पण 4 चेंडू त्यालाही हाताळायचे आहेत. स्विच इट स्ट्राईक करायचा. सुपर स्ट्रायकर आहे, सुपर स्ट्रायकर समीर सावंत आहे. पहिला चेंडू स्विच इटचा चौकार. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ती त्याच्यावर. थँक्यू. फिदा तर होणार, करा असा मॅच चालला तर पब्लिक फिदा होणार, पब्लिक खुश होणार आणि पब्लिकचं एंटरटेनमेंट मनोरंजन देखील होणार. स्विच इटचा चौकार. धावफलकावरती येते 11. 17च्या आसपासची सरासरी, त्याच्या वरची सरासरी राखायची आहेत. आता स्विच इट थोडंसं वरनं खेळायत का, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. जेल सुटलाय पोचले होते, चेंडूपर्यंत पोचले होते, पण झेल टिपताना थोडेसे कमी पडल्यात. पोझिशनमध्ये आले होते बरोबर. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वर आला होता. हाती दाताची ओंजळ देखील आली होती. चेंडू हातातनं निसटला. जीवनदान देखील लाभले या चेंडूवरती. रिप्लेमध्ये जरी पाहिलं तर लक्षात येईल बघा, चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. शतरक्षक चेंडूच्या खाली आले होते. पोझिशन थोडीशी बदललेली होती. 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचे 13 धावा धावफलकावरती आहेत. 17च्या वरची धावसंख्या प्रति षटकामागे राखायची आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन शपल केलं होतं. शॉर्टलेगला चेंडूला आलाय, पिकअप नाही झालाय, पीक नाही झालाय. 22चा इशारा होत असताना एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 14 रन ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात तिथे अशी होती, पहिले 2 षटकार आपण पाहिले, चौकार पाहिले. सुरुवात तिथे याच पद्धतीने होती. सुरुवात इथे त्याच पद्धतीने अमोल वैराग यांच्या बॅटमधनं एक सिक्सर पाहिला, एक चौकार समीर सावंत यांच्या रूपानं पाहिलाय, माध्यमातनं पाहिलाय. 14 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील.
इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागलाय आणि एक चांगला झेल टिपलाय. कहाणी पहिल्या षटकामध्ये 18 वरती 1 विकेट आणि आता 14 वरती पहिला गडी बाद. नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टायगर 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 विजय मामा यो टायगर टायगर. थँक्यू. कशा पद्धतीने बाद झाले अमोल वैराग आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. ऑप्शनच्या बाहेर गेले ते पण बॅट हातामध्ये फिरली बघा. नंतर फक्त एक हाताला कारण बॅट हातामध्ये फिरली. ग्रीप वरची जी पकड होती ती घट बसलेली ती सैल झाली आणि हा चांगला झेल एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये अभिषेक यांनी हा टिपलेला झेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा बरोबर आहे 14. आता 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये बरोबर डबल नाही ट्रिपल धावा करायचे आहेत. समीकरण पाहिलं 104 धावांचा वाटला करतोय. याचा अर्थ 30 चेंडूमध्ये 90 धावा. सेकंड पॉवर प्लेचा इशारा झाला आहे. असं आपण नेहमी ऑर्डिनरी बघतो ना 30 60 90. तसं आता 30 डिलिव्हरी रिमेनिंग आणि 90 रन रिक्वायर्ड. 31 60 61 90 चा प्रवास करायचा आहे या टीमला. बघा ज्यावेळेला उल्लेख केला होता इन करून येणं गरजेचं आहे बॅट्समन. त्याच्यामुळे आयोजकांना जी सूचना केली होती ती नाही पाळली गेली तर 1 धावाची पेनल्टी असणार आहे. ज्याचा उल्लेख केला होता ज्यावेळेला फलंदाज येईल मैदानावरती त्यावेळेला टी शर्ट तुमचा इन असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू समीर सावंत 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती समीरच्या बॅटमधनं चौकार. थँक्यू. चेतन आहेत गोलंदाजीसाठी. चेतनच्या पहिल्या चेंडूवरती फ्लॅट बॅट चौकार. आता शफल केलं आणि सफलही केलंय. सफल बॅक टू बॅक दुसरा. म्हणून म्हटलं समीर सावंत SS सुपर स्ट्रायकर आहे आणि सुपर स्ट्रायकर चालणंही गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत क्षमता त्या खेळाडूकडे पण आहे पण दुसऱ्या 2 खेळाडूंना जोडी जमायला हवी. जोडी जमले तुझी माझी जोडी जमले. झक्कास क्लास दाखवणारा 4-4-4 3 in a row चौकार. मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार. थँक्यू. धाबा झाल्या धाबा करते 3 चौकार. त्या अगोदरचे 3 चौकार आल्यात. काही विक्रम असतात काही पराक्रम असतात काही अचीवमेंट असतात. जसं चौकारांचा जरा खेळ पाहिला 3 चौकार आल्यात आणि ऑन फायर आहे समीर. ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूला पाहतोय गोलंदाजी तयार. पंच वळले वाईटचा इशारा आहे. मॅच टाईट होतोय. आता बघा धावा जर पाहिल्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहेत. 30-90चं समीकरण होतं. मागच्या 3 चेंडूवरती 12-13 धावा आतापर्यंत येत असताना आपण पाहिलेत. 27 चेंडूचा खेळ 78 धावांची आवश्यकता आहे. अजून एक रिव्हर्सिप. अजून एक देखणा फटका. क्षेत्र तेच आहे पॉइंटला. हा उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे माहिती नाहीये पण बेस्ट खेळतोय चौकार. थँक्यू. दोन्ही बाजूला उलटा खेळ मैदानावरती चाललाय. 4 in a row 4 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. धावफलकावरती नजर टाकूया 30 धावा. म्हणून म्हटलं ना पहिल्या इनिंग पेक्षा दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका होऊ शकतो. धमाकेदार इनिंग आले. धमाका आहे. दे घुमाके धमाका स्वीपचा षटकार. हार जीत हो
थैंक यू। उल्लेख झाला हार जीत आपके सोच के ऊपर निर्भर आहे. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. त्याच्यामुळे जिंकायचं आहे, उद्देशानं खेळायचं आहे. दोन्ही टीम जे आहेत ना ते बरोबर खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा. मंडणगड टीम सुधीरजी आपल्या प्लेयरला आरामात जे डगआउट आहे त्या डगआउटमध्ये आपण बसायचं आहे. पोलीस संघ आपण देखील जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये बसा. 4-4-4-6 कोलबाटा चेंडूचा ड्राईव्ह केला जातो. चेंडू चाला कव्हरच्या दिशेनं पाठलाग केला जातोय. आउटफील्ड सुपर फास्ट, बाजूला बुलेट ट्रेन जाणार आहे पण त्याच्यापेक्षा सुपर फास्ट आउटफील्ड सावकार मोठा षटक. आवाज आता घुमू दे मैदानाला, आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा थँक्यू. टॉप लेवलला टॉप क्लास परफॉर्मन्स मैदानावरती चालत असताना आपण बघतोय. धावा धापलकावरती येते 40-40 40 धावा धापलकावरती आहेत. धापलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ आपला कंपॅरिझन जर पाहिलं ना तर विरार पोलिसनं 3 षटकामध्ये 40 धावा केल्या होत्या आणि त्याचा उत्तर देताना 2 ओव्हरमध्ये टेट फॉर टॅट. या स्पर्धेची धूम आवाज सर्व दूर आहे आणि जो सिक्सरचा धडाका आहे ना तोही पाहिला आपण दिवसामध्ये. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं विजय मामा चषक 2025 आहे ना धूम धडाकावाला आहे. या स्पर्धेची धूम आहे, षटकाराचा धडाका आहे, त्याच्यामुळे धूम धडाका चाललाय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा धापलकावरती आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16ची सरासरी आहे. विजय मामा चषकाचा रंगलाय 16 आणि 16ची सरासरी राखायची आहे. 16 रंगलाय मैदानावरती. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अवधूत स्ट्रायकर यांना अनिकेत अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. तर अनिकेत ऑन स्ट्राईक. क्षमता अनिकेतकडे देखील आहे. पहिला चेंडू पहिला पडला थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. अक्षय घरत मोठंसं नाव आहे नक्कीच पालघरचं. मोठंसं नाव अक्षय घरत गोलंदाजीसाठी. पण दुसऱ्या बाजूला अनिकेत मंडणगडवरनं आलोय. प्रवास आम्ही लांबचा केलाय. चेंडूही लांब जे खेळाडू मैदानावर मंडणगड देखील आहेत. मंडणगड रत्नागिरीच्या परिसरातील आलेला हा संघ. यानंतरचा सामना देवा स्पोर्ट्स 111 आणि नची स्पोर्ट्स विरार दोन्ही संघ. चला कॅप्टन या बऱ्याच वेळ झाला तुम्हाला अनाऊन्स देखील झालाय. मॅच मैदानावरती रंगलाय. डाऊन द ग्राउंड स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर इन टू द स्टँड. नव्हता आणि ताकद झोकली म्हणून म्हणलेला स्टँड अँड डिलिव्हर इन टू स्टँड असं म्हणूया. स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय हा चेंडू सरला डोक्यावरना. या पहिल्या इनिंग संपली होती त्याच वेळेला मी म्हटलं होतं दुसरी इनिंग मध्ये धमाका येणार, धमाकेदार होऊ शकतो. धावा धापलकावरती जर आपण पाहिलं तर 52 धावा धापलका अर्धा पल्ला झालाय. 52 झाल्यात, 52 करायचे आहेत. 15 चेंडूवरती तुम्ही 52 धावा केल्यात. 21 मध्ये तुम्हाला आता 52 धावा करायच्या आहेत. अर्धा पल्ला झाला. आधा आहे आधी की जरूरत आहे. अक्षय घरत फार मोठं नाव आहे. म्हणजे पालघर क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर फार मोठं नाव आहे. त्याच्यावरती हमला गोलंदाजीवरती केलाय. बॅटच्या कडे लागलाय. चेंडू पाठी मागे निघून चाललाय. धावा कशा येऊ द्या, येणं गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट येऊ द्या, आउटसाइड एज येऊ द्या. लॉंग स्टॉप रिजन मध्ये स्पर्धेमध्ये सुरू असलेली ही धमाकेदार मॅच. मॅचच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय. पाठीमागे शॉट फाईन लेग मध्ये फील्ड झालाय.
थोडा लांब ठेवला अक्षय घरतनं आपला अनुभव इथे दाखवत असताना, आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना आपण मैदानामध्ये बघतोय. 57 धावा 3 षटकारांसाठी नितेशजी गवाळे जे ऑनर्स आहेत मंडणगड या टीमचे. 3 षटकारांसाठी 1000 रुपये नितेशजी गवाळे. युवा क्रीडा कमिटी आहेत त्याच्यामुळे ऑनर दुसरे आहेत. मॅच ऑन आहे. विजय मामाचं देखील आगमन झालंय. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक काय चेंडूच्या जवळ पोहोचतोय. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. शेवटला 9चा आउट कॉल आलाय. सामना देखील रंगलाय. पहिला मॅच V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 आणि विजय जी करत आता विजय मामा यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय आणि त्यांच्या माहितीसाठी 104 धावांचा पाठलाग होतोय. युवा क्रीडा कमिटी 104 धावांचा पाठलाग करत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 58. 58-18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 46 करायचे आहेत. 18 बॉल 46 म्हणजे 4 and 6. येऊया एक गाणं आणि येऊया 4 and 6 बघण्यासाठी. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस थँक्यू. आणि देवा स्पोर्ट्स अर्थात 111 टॉस केला जाणार आहे. 18 बॉल 46 मॅच आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज अवधूत. लेगस्टमच्या बाहेर चेंडू होता. स्वीप करायचा होता चेंडूला. प्रशांत जाधवडे यांचे देखील शुभागमन झाले. व्हाईट बॉलचा इशारा होतोय कारण असे एक समालोचक महाराष्ट्रात नाही तर बाहेर देखील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण प्रशांतजी यांना आपण पाहिलं आहे आणि त्यांचा आवाज या विजयमामा चषकामध्ये आपण मागच्या 4 दिवसापासून ऐकतायत. ते सुद्धा दाखल झाले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 58 ते 2 धावा 60 धावा धावफलकावरती 44 धावा. 18 बॉल 44 आणि कॅन स्ट्राईक. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक तिथे पोचतील. आव्हान आहे माहिती आहे असं आम्ही अनिकेतला माहिती आहे. रोल माहिती आहे आपला. बघा आपला कॅरेक्टर माहिती पाहिजे. रोल माहिती पाहिजे. आपली भूमिका माहिती पाहिजे. सध्याच्या घडीला समीर सावंत देखील चांगली बॅटिंग करतात. मग संधी त्यांनाही देऊया. अवधूत जबाबदारी फार मोठी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आहे. धावा रोका. हे षटक जर आलं ना कमी धावांचं 7-8 धावांचं 1 ते 2 विकेटचं तर मॅचमध्ये कमबॅक होईल. विकेटचं षटक आलं तर कमबॅक होणार. कमबॅक झालंय का माहिती नाही पण एक गाणं ऐकूया आणि येऊया. विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. अवधूतला आणण्यामागे उद्देश तोच होता. आपला बेस्ट बॉलर आहे. भले पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात अवधूतच्या पण आपला हा बेस्ट बॉलर आहे. याला आणायचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आहेत. अवधूतचा चेंडू फुलरलँड डिलेवरती स्वीप करायचं होतं. बरोबर 2 पायाच्या मधून चेंडू यष्टनवरती निघून जातोय. एक चांगली इनिंग समीर सावंतची इथे संपुष्टात आले ज्याने 33 धावांची खेळी साकारली होती. क्रमांक 4 वरती आता आकाश आणि अनिकेत ही जोडी मैदानावरती आहेत. 2 संघ देवा स्पोर्ट्स 111 आणि नची स्पोर्ट यामध्ये होईल टॉस. मॅच देखील रंगलाय. टॉस देखील होईल तिथे मैदानावरती. प्रशांतजी आदवडे हे देखील दाखल झालेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले. आकाश ऑन स्ट्राईक. अवधूत बघा 3A नंबरचे खेळाडू आहेत. अवधूत आकाश अनिकेत. अटॅकिंग तिघी आहेत. आक्रमक तिघी आहेत पण ॲक्युरेसी कोणाची जास्त आहे. अवधूतला ॲक्युरेसी राखायची आहे. आकाशला अटॅक करायचं आहे. अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती नाही पोहोचू शकणार. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन आदळला आहे. एक धाव चेंडूवरती पूर्ण
दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो, 2 धावांनी स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 63 63 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या काही चेंडूचा पाहिला तर जिथे षटकार चौकार येत होते ना ते तसं झाले. जसं मागच्या इनिंगचा खेळ पाहिला तर मागच्या इनिंगमध्ये एक षटक आलं होतं 7 धावांचं, तिथे ब्रेक लागला होता. आणि ही षटक जर पाहिलं तर आता मध्ये थोडासा ब्रेक लागला आहे. आता ब्रेक आहे, ब्रेक डाऊन आहे का ब्रेक थ्रू आहे? आकाश ऑन स्ट्राईक. आकाश 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 आकाशामध्येच ठोकलाय षटकार. 6 धावा. मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय. थँक्यू. सामना रंगलाय. डिमांड ऑन डिमांड होती या षटकाराची, ऑन डिमांड होती. कारण यावेळेला जर षटकार नाही आला तर मॅच लांब जाऊ शकतो. ऑन डिमांड रंगलेला मॅच. विजय मामा चषक 2025. स्कोरबोर्ड 69. 69 धावा. आकाश आहे. आकाश जो कधी सावकाश जात नाही, आकाश नेहमीच वेगाने जातो. तो दुसऱ्या बाजूला अवधूत. तीन 3.4 षटकांचा खेळ झाला. धावा आहे धावफलकावरती 69. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. बॅट फ्लो जोर आता आहे. चेंडू गेला सीमारेषा पार, कव्हरला आलाय. एक अजून दणदणीत खणखणीत चौकार. जित तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा, जित तिथं आज गवगवा होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पिच केला, लॉफ्टेड खेळला होता कव्हरच्या डोक्यावर. हा लॉफ्टेड ड्राईव्ह चौकार. 73. 73 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलायत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले. 74. 74 धावा. 4 षटकांचा खेळ इथे संपताना धावा आहेत 74. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जसं 30 60 90 वरनं गाडी आता 30 वर आले. 12 बॉल 30 रन. आपण टॉस पाहूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होईल. शुक्रिया तुकार मांगेला सर. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. विजय मामा चषक 2025 की अद्भुत कहानी और किशोर जी किरी इनके कर्कवृत से होगा टॉस. आगरी सेना और फिलहाल टॉस की बात करें तो नची स्पोर्ट ने टॉस जीता है. किशोर किनी तुम्हाला विनंती, आपण व्यासपीठावरती असं नसतं बाब. दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना किशोरजी किणी एक चांगले खेळाडू देखील आहेत. टॉस जिंकले, काय निर्णय घेणार आहात? मी फिल्डिंग करू. 6 षटकांचा सामना आहे. किती धावा एक फाइटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल? देखते जितना रन बन जाए सर. जीतना एक बार फिर देखें. और इम्पोर्टेंट मैचेस समय हमारे पास बहुत कम है, तो टॉस की कहानी जो बिल्कुल है, नजीब ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है. तो इम्पोर्टेंट मैच है. सिक्का उछला, नची किस पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे, अपनी टीम को बल्लेबाजी करनी है. मजा आएगा इस मुकाबले में, कई मैच जाएगा. हमारे साथ जुड़े रहे. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. मैदान के अंदर एक घमासान जारी है. ओवर टू कम बॉक्स. धन्यवाद प्रशांतजी. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील. पहिला चेंडू आकाश आकाश नाही खेळणार सावकाश. षटकार. अजून एक देखणा. सिक्सर. षटकार. रुबाबत्याचा हायरायल नावाचा जय जयकार, रुबाबत्याचा हायरायल नावाचा जय जयकार. विजय मामा चषक सर चंदन सर गाजणार. थँक्यू. गाजलाय विजय मामा चषक गाजलाय. अशा मॅच मध्ये गाजणार, अशा मॅच मध्ये त्याची उत्कंठा देखील वाढणार. 104 धावांचा पाठलाग युवा क्रीडा कमिटी मंडणगड करते. आता अक्षयला काहीसं वेगळं करावं लागणार. अक्षय घरत हरगडचा एक बँड आहे. नितेशजी गवळे यांच्याकडनं एक कॅश प्राईज आले. हा सामना जर युवा क्रीडा कमिटी मंडणगड संघ हा सामना जिंकतोय तर नितेशजी यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. नितेशजी गवळे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 80 धावा झाल्या. 24 धावा अजूनही करायचे आहेत. 10 चेंडू आणि 24 धावा. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरनं 2 क्षेत्ररक्षक येतात, पाठलाग करतात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. मागच्या चेंडूवरती थोडंसं रोखलं होता. लोअर फुलटॉस चेंडू हाताला गेला होता. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. और फिलहाल वो पेनल्टी भी एक बार भी थोड़ा नहीं बनना है. बहुत ही इंटरेस्टिंग मैच है. पहला मैच है और कमाल धमाल मैदान के अंदर दे दरादर बल्लेबाजी हो रही है. नक्की. आणि जसं दोन्ही बाजूला डिशुमवाला खेळ आहे. 9 ते 20 डिशुम आहे.
फिल्डर बरोबर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अभिषेक आणि बिग विकेट बिग ब्लो जोरातचा झटका जोरात लागलाय विकेट. विजय मामा चषक सारा चंदन सरगत नर चंदन सरगत नर सारा चंदन सरगत नर चंदन सरगत नर सारा चंदन. थँक्यू. प्रशांतजी जर मागे रिप्ले पाहिला ना तर आपल्या लक्षात येईल हा इनसाइड आउट पूर्ण नाही गेले. चेंडू तिथे खेळला पण बॅटचा फ्लो समोरच्या दिशेने होता त्याच्यामुळे तो बॅटच्या स्वीट स्पॉटला हा चेंडू लागला नाहीये. और क्रिच की गहराई में चले गए थे बल्ला. बिल्कुल आपने सही कहा कि वो कवर की तरफ नहीं गया, मिड विकेट की तरफ चला गया. उसके कारण जो टाइमिंग आपको करना था वो टाइमिंग आप प्रॉपर नहीं कर पाए. लेकिन 21 से 3 विकेट के नुकसान पर 8 गेंदों का खिलाना बाकी. मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन रहेगा. डिब्बे खास करके इस वक्त कहते हैं कि तो जो एक बहुत बड़ा बैटल है वो मैदान के अंदर जारी रहेगा. साउली क्रिएशन पर आप ये सारी चीज़ें आप देख रहे हैं. जैसे कि डिशुम की बात आप कर रहे हैं तो एक बहुत बड़ी फाइट मैदान के अंदर हो रही है. आणि नुसती फाईट नाही आहे, टफ फाईट आहे. टफ फाईट आहे मैदानावरती. एका बाजूला विरार पोलीसचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला युवा क्रीडा कमिटी ही आहे, मंडणगडचा संघ आहे. आणि ते बघा तिथे व्ही आहे, इथे वाय आहे. आता अल्फाबेटमध्ये कोण पुढे आहे कोण मागे आहे माहिती नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. स्ट्रॅटेजी बिलकुल बनी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळला जातोय. एक कदम आगे सोचने का समय आ गया बल्लेबाज के लिए. ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद, बल्लेबाज शफल हुए तो फॉलो बहुत अच्छा किया गया. गेंदबाज दौरा 7 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद. अंपायर इस बार तो इनका कोई किसी भी तरह का इशारा नहीं है. इसका मतलब ये डॉट बॉल है. 2 गेंदे. आपका माइंडसेट बिल्कुल थोड़ा सा अलग था, उसका फायदा अक्षय ने उठाया. स्कोर 21 से 3 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खिलाना बाकी है. 23 रनों की जरूरत है. अभी देखिए इस विकेट पर रन बनते हैं, 24 बनते हैं, 25 बनते हैं, 30 बनते हैं, लेकिन शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है. आखिर गेंद पर देखिए क्या हुआ था. शेवटचा चेंडू आपण पाहू शकता. ज्यावेळेला तुम्ही आलं शफल केलं बघा, शफल केलं आणि तुम्ही सोडून दिलं त्याच्यामुळे तो रेंज वाढला, तो पंचांनी पाहिला होता. और आपने एक बात बिल्कुल अच्छी की, इस विकेट पे रन बनते हैं लेकिन रन बनाने के लिए आपका मन भी बनाना होगा. अगर मन बनेगा तो रन भी बनेंगे. जी हाँ, इस वक्त माइंडसेट की हम बात कर रहे हैं. माइंडसेट बहुत इंपॉर्टेंट है. शोल्डर डाउन नहीं होनी चाहिए. जिस तरह से क्रिकेट का खेल है, अब 6 गेंदों में 23 रन है. टेनिस बॉल का क्रिकेट आप खेल रहे हैं तो इस विकेट पर हवा अभी देखिए, हवा लॉन्ग ऑन पर है, मिड विकेट पर है, स्क्वायर लेग पे तेरा हवा. और गेंदबाज क्या करेंगे, ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन डालेंगे तो एक बैटल भी होगा, चैलेंज भी है, लेकिन रन बन सकते हैं. इस उम्मीद के साथ बल्लेबाजी करनी होगी और यही रन अब बचा सकते हैं. बैंक बैलेंस बहुत अच्छा है गेंदबाजों के पास. दोन्हीने आपल्या स्वतःवरती विश्वास कायम ठेवायचा आहे. रन इथे बनवू शकतात, त्या विश्वासाने खेळायचं आहे आणि धावा डिफेंड होतील. और आपने एक बात सही, बिल्कुल आपने सही की, हवा तो बिल्कुल आहे. आता विजय मामा चषकाची हवा तर नक्कीच आहे, कारण मागचे 5 दिवस आपण ती हवा पाहिले. 6 बॉल आहेत आणि 6 चेंडूमध्ये 23 करायचे आहेत. रोचक मुकाबले हुए रहे हैं इस पूरे टूर्नामेंट में और दर्शक काफ़ी बहुत एक बार फिर एंजॉय करते हुए संतुष्ट रहे हैं. समय ज़्यादा नहीं लेना है, वक्त बहुत ज़्यादा चला गया. ओवर समाप्त होने के बाद 11:44 का समय हो गया. साउली क्रिएशन पर आप ये बहुत ही बड़ी टूर्नामेंट देख रहे हैं. करंट रन रेट 16.20 का है और एक बार रन रेट 23 का है. 6 गेंदों में अब जीतने के लिए 23 रन चाहिए. 21 से 3 विकेट के नुकसान पर युवा टूर्नामेंट कमेटी मंडनगढ़. और बहुत समय, इतना समय नहीं जाना चाहिए. क्या बॉल प्रशांतजी, एक तर वेळ चाललाय आणि आता 6:23 आहे. समीकरण बरोबर आहे. 6:23 है, कारण एक धाव माइनस केली होती त्याच्यामुळे 6:23. आपने सही कहा, एक समय जा रहा है लेकिन समय के साथ एक और चीज़ जा रही है. मागच्या 4 चेंडूवरती रन नव्हते आल्या, एक मोमेंटम वो भी चला जा रहा है. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. राइट अप ओवर द विकेट. ऑफ स्टंप के बाहर हवा में खेलते हुए बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे. क्या ये कैच हो जाएगा, कैच हो जाएगा. विरार पुलिस के लिए बिल्कुल वो विकेट की सख्त जरूरत थी. बल्लेबाज आकाश तारामंडल में खेलना चाहते थे, हमला जरूर किया, शिकार बन के डगआउट की तरफ चले गए हैं. गॉन. भूमिपुत्रांचा आधार विजय मामाचा दरबार. थँक्यू. आणि तो फलंदाज बाद झालाय ना, म्हणजे आकाशनं चांगली बॅटिंग केली होती, पण काय झालं तर मागचे 4-5 चेंडू होता तो नॉनस्ट्राईक एंडला उभा होता. एक षटका टोकल्यानंतर तो नॉनस्ट्राईक एंडला जो उभा होता ना, त्याचा परिणाम आता त्या खेळावरती झालाय. कॉन्सन्ट्रेशन जसं का ना, सुरुवात उन्होंने अच्छी की थी, पण काय झालं मागच्या 4-5 चेंडूवर ज्याला नॉनस्ट्राईक एंडला उभं राहिलं, विकेट गेले, डॉट बॉल गेले आणि मग त्यांचा परिणाम त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती झालाय आणि विकेट आलाय. भूपेश जी बहुत शुक्रिया. आपके माध्यम से बिल्कुल वो पाने की व्यवस्था की गई है. थँक्यू सो मच. पाण्याचे जार आणि सर्व पाण्याची व्यवस्था आपल्याकडनं झाली, त्याबद्दल धन्यवाद. अब जाकर गेंदबाजी की बात करें तो नील गेंदबाजी कर रहे हैं. 81 4 विकेट के नुकसान पर
पहली गेंद पर विकेट। इस बार रेंज में गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। गेंद की लाइन में आके बल्लेबाजी करने की जरूरत है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन नील द्वारा। और अब 4 गेंदों का खेल, 4 गेंदों में वह जीतने के लिए फिलहाल 22 रनों की जरूरत है। 82 4 विकेट के नुकसान पर अभी भी ये रन बन सकते हैं। आपकी काबिलियत, आपकी क्षमता, इसके ऊपर बिल्कुल चर्चा होगी। गेंदबाजी के गेंदबाज तैयार, रेड और 2 विकेट। स्ट्रोक अच्छा स्वागत, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है। क्या बात है, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। कर्षाचा स्वभाव हयंगार थँक्यू। बिलकुल रन मोर अँड अगेन मोर. कारण आता 3 चेंडूवरती 18 धावा पाहिजे. चेंडू आला होता, अक्षय घरनं प्रयत्न जरूर केला, चेंडू त्यांच्या हाताला लागून निसटलाय. 3 बॉल 18, 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. मिस केला हा चेंडू बॉल होता, बरोबर मॅचचा बॉल होता, मिस केलाय. एक रफ अँड टफ फाइट, पहिला सामना जो चालू आहे. अब जीतने के लिए 2 गेंदों में 18 रनों की जरूरत है. चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. तुकाराम मांगले सर आप हमेशा कहते हैं, इस बार क्या कोई चमत्कार अभी आना बाकी है. ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, गेंद के नीचे हवा भी है और अच्छा कैच, आउट. सुंदर गेंदबाजी गेंदबाज द्वारा. गति परिवर्तन किया गया था, नील को विकेट मिला है, आउट. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. कन्नन सारगावात भरलाय विजय करत मामा थँक्यू. चषक. पहिला सामना होता V24 फाउंडेशन स्वागरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025. आणि जसा उल्लेख देखील झाला होता की आजचा पहिला मॅच काय रंगला होता. 100च्या वरचा पाठलाग एका क्षणी वाटतोय की होतोय की काय. आकोटाप्याचा चेंडू आणि शेवटच्या क्षणी नवस दर्पण होता. नीलनं बरोबर ते हाताळलेले आहेत आणि जवळ जाऊन युवा क्रीडा कमिटीचा संघ मात्र हा सामना गमावतोय, पण खेळ त्यानेही चांगला नक्कीच केलाय. 104 धावांचा पाठलाग करायचा होता. विरार पोलीसच्या हातातनं एका वेळा वाटलं सामना निसटलाय की काय, पण अक्षय घरचे ते 4 चेंडू आणि नीलनं हाताळले शेवटचं षटक. मॅचमध्ये आपण पाहू शकता विरार पोलीस विरारनं केल्या 6 षटकामध्ये 103 धावा. 46 धावांची खेळी विरूची, चेतनची खेळी पाहिली आपण तर 23 धावांची, अक्षयची 17 धावांची खेळी. तर गोलंदाज पहिले थोडेसे